श्री स्वामी समर्थ। अनेक लोकांना असा प्रश्न असतो की देवपूजा करताना हा तेलाचा दिवा लावावा की तुपाचा दिवा लावावा। तसे पाहिल्यास दोन्हीही दिवे हे उत्तम असतात, कारण दोन्ही दिवे हे आपण देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आपल्या देवघरामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि देवापर्यंत आपली इच्छा प्रार्थना पोचण्यासाठी आपण सर्वप्रथम दिवा हा लावत असतो। पण दिवा हा कोणता लावावा? बरेच जण दिवा हा तेलाचा लावतात। तेलाचा दिवा जर का लावला तरी तोही योग्यच असतो, पण तेलाचा आणि तुपाचा दिवा यामागे काही शास्त्रीय कारण आहेत। ते म्हणजे असे की तुपाच्या दिव्यामध्ये तेलाच्या दिव्यापेक्षा देवतेच्या सात्विक लहरी उत्कृष्ट करून घेण्याची व प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वात जास्त असते। म्हणजेच तुपाचा दिवा विझल्यानंतरही, ज्योत शांत झाल्यानंतरही तुपाच्या दिव्याचा परिणाम वातावरणामध्ये 4 तास टिकतो आणि तेलाचा दिव्याचा परिणाम हा अर्धा तास टिकतो। म्हणून तुपाच्या दिव्यातील लहरीमुळे आपल्या जीवाची आत्मशक्ती कार्यरत होते। म्हणून असे म्हणतात की तुपाचा दिवा लावावा, पण या गोष्टी सहज शक्य नसतात। रोज तुपाचा एवढा मोठा दिवा आपण लावू शकत नाही। म्हणून काय करावे? आपण रोज तेलाचा दिवा आपल्या मंदिरामध्ये उजव्या हातावर आपण बसल्यानंतर आपल्या उजव्या हातावर तेलाचा दिवा मंदिरात अखंड चालू ठेवावा। आणि जेव्हा आपण काही पूजा आराधना करतो, काही सेवा करतो, जसे की कोणती पोथी वाचते, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचत आहे, आपल्या कुलदेवतेची सेवा आपण करत आहोत, मग अशा वेळी काय करायचं? काही विशिष्ट सेवा करताना, त्यानंतर आरती करताना यावेळेस आपण तुपाचा दिवा लावावा। म्हणजे वातावरणामध्ये दोन्ही दिव्यांचा अखंड परिणाम हा चालू राहील आणि आपल्या जीवनामध्ये ह्या सात्विक लहरी, आपल्या घरामध्ये सात्विक लहरी या पसरत राहतील आणि देवाचा आशीर्वाद हा आपल्यावर कायम राहील। म्हणजेच दोन्ही दिवे हे आपल्या देवपूजा करताना लावावे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी मराठी जगत या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।